ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांचा ताफा वर्षावर पोहोचलेला आहे। सुनेत्रा पवार गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाल्याची ही दृश्य भाग्यशी आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर। सुनेत्रा पवार यांचा ताफा वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलाय। स्वप्नील आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, सुनेत्रा पवार वर्षावर इथे दृश्य स्वप्नील आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार वर्षावर पोहोचल्यात। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। 3:25 अनेक घडामोडी सध्या घडतायत। ही थेट दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य केवळ लोकशाही मराठीवर। ज्यावेळी सुनेत्रा पवार यांचा ताफा वर्षावर पोहोचला तेव्हाची ही दृश्य। या पुढे आता नेमकी रणनीती कशी असेल, 3 पक्षांचं हे सरकार आणि यात असलेली सुनेत्रा पवार यांची भूमिका, या सगळ्याविषयी वर्षावर चर्चा होऊ शकते। इतकंच नाही तर संध्याकाळच्या शपथविधी संदर्भातही निश्चितच चर्चा होईल। येऊ घातलेला अर्थसंकल्प, अर्थ खातं हे आजवर अजित पवार हे समर्थपणे सांभाळत होते, आधीच्या सरकारच्या काळातही आणि आता देखील। पण आता हे अर्थ खातं मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील अशी एक अपडेट समोर येते। त्याविषयी सुनेत्रा पवार यांना वर्षा या निवासस्थानी माहिती दिली जाईल का, हे देखील पाहणं औत्सुक्याचं। तर सुनेत्रा पवार वर्षावर दाखल झाल्याची ही दृश्य। स्वप्नीलकडे आपण पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूया। आपले प्रतिनिधी स्वप्नील त्या ठिकाणी क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। साधारणतः 5 मिनिटांपूर्वी वर्षावर सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। सुनेत्रा पवार, जय पवार वर्षावर दाखल झाल्याची ही बातमी समोर येते। संध्याकाळी 5:30 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होतोय, पण या शपथविधीला शरद पवार उपस्थित राहणार नाही असं रोहित पवार यांनी काहीही न बोलता केवळ नकारार्थ मान हलवून सारं काही सांगण्याचा प्रयत्न केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।